सर आमची जमीन म्हणजे मुरमाड आहे, तिच्यात पाणी पकडून ठेवायची क्षमता नाही आहे. तर मग इथे आम्ही ठिबक कोणती केली पाहिजे? तर बघा, अशी जमीन की जी पाणी पकडून ठेवत नाही, याचा अर्थ काय की तुम्ही पाणी दिलं की ते लगेच खाली निघून जाईल आणि मग परत पाणी द्यायची गरज पडेल. तर अशा वेळेस तुम्ही काय केलं पाहिजे की 4 लिटर तासाला असणारी ड्रीप वापरा, पण ती कमी कमी वेळ वापरा. की बाबा आता एक अर्धा तास चालवलं, मग परत 3-4 तासाने परत अर्धा तास चालवलं, तर याच्यामुळे तुमच्या जमिनीमध्ये वापसा चांगला राहतो. आणि मागे एक शेतकरी आलो होते, मी म्हटलं होतं ना की ते म्हणत होते की अशा जमिनीसाठी 1 लिटरची डिस्चार्ज असणारी ड्रीप चांगली. तर बघा, ते ठीक आहे, म्हणजे टेक्निकली ते बरोबर वाटतं आहे, पण 4 लिटरपेक्षा 1 लिटर महाग खूप जाते. आणि मग एवढाच खर्च करायचा आहे तर थोडंसं शेणखत वगैरे किंवा नदीचा गाळ जर तुम्ही ह्याच मातीत मिक्स केला, तर अशीही त्या मातीची पाणी पकडून ठेवायची क्षमता वाढून जाते. मग तो पर्याय कायमस्वरूपी करता उपयोगी येतो. आणि अजून एक सांगतोय की कुठल्याही कंपनीची ठिबक घ्या, ती दिवसेंदिवस चोकअप होत राहते. मग आजच 1 लिटरची ड्रीप घेतली आणि ती पुढच्या वर्षी चोकअप होऊन गेली, अर्धा लिटर झाली, तर तुमच्या शेताला पाणी पुरणार नाही. मग मी जो पर्याय सांगितला की बाबा अशा मातीमध्ये तुम्ही सेंद्रिय खत टाकून त्याची पाणी पकडायची क्षमता वाढवू शकतात, तो पर्याय तुम्ही निवडा.